माझा रंग आहे सावळा, पण मी राजकारणामध्ये नाही उद्धव ठाकरेंसारखा बावळा. मी नाही नाराज. मी जर राहिलो नाराज तर मुंबईमध्ये येईल कसं आपलं राज. म्हणूनच मी आलेलो आहे आज. म्हणूनच मी आलेलो आहे इथे आज, कारण मला चढवायचं आहे महायुतीच्या महापौराच्या डोक्यावर ताज. माननीय देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते महाराष्ट्रातले अत्यंत लोकप्रिय असणारे भारतीय जनता पार्टीचे महायुतीचे नेते आहेत. आणि एकत्र आल्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे एकत्र आल्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे या दोघांनी बंद केलेले आहेत उद्धव ठाकरे राज ठाकरेचे धंदे. तर आपण सर्वजण अत्यंत उत्साहामध्ये आहोत. 15 तारीख जवळ येत आहे आणि निवडणुकीची तारीख आहे 15. निवडणुकीची तारीख आहे 15 आणि मी सांगतो मुंबईच्या 15. मी सांगतो मुंबईच्या 15. आमची निवडणुकीची तारीख आहे 15. इथं जनसमुदाय जमलेला आहे सारा, ठाकरे बंधूंचे वाजवण्यासाठी 12. आपल्याला मुंबई जी आहे ती मुंबई अत्यंत सुंदर बनवायची आहे. या सरकारच्या काळामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीची झोपडपट्टीचं डेव्हलपमेंट चाललेलं आहे. गोरगरीब जो समाज आहे तो समाज या मुंबईला उंच करण्यामध्ये, मुंबईला सुंदर करण्यामध्ये या मजुरांचा, ज्या कष्टकऱ्यांचा मोठा हात आहे. त्या लोकांना 300 फुटाचं फुकट घर, जवळजवळ 400 सव्वा 400 फुटाचं का आपलं बिल्डअप एरियाचं घर. अनेक ठिकाणी मोठमोठे प्रोजेक्ट चालू आहेत. आपल्याला माहित आहे की बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक चैत्यभूमीमध्ये मोठं होत आहे. बाबासाहेबांचा पुतळा 350 फुटाचा आणि फाउंडेशन 100 फुटाचं. 450 फुटाचा बाबासाहेबांचा पुतळा न्यूयॉर्क मध्ये स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आहे, त्याच्यापेक्षा जास्त उंच असणारा बाबासाहेबांचा पुतळा. आणि भारतामध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचा जगामध्ये सर्वात उंच पुतळा आहे. आणि या देशामध्ये नंबर 2चा उंची असणारा पुतळा बाबासाहेब आंबेडकरांचा आहे. नरेंद्र मोदी साहेबांनी हिंदू मिलची जागा 1 मिनिटामध्ये दिली. 3600 कोटी रुपये किंमत असणारी जमीन बाबासाहेबांच्या समोर, त्या किमतीला अर्थ नाही. पण काँग्रेसच्या काळामध्ये अनेक वेळा आम्ही मागणी केली पण त्यांच्याकडून निर्णय होत नव्हता. आणि ती जमीन नरेंद्र मोदी साहेब 2014 मध्ये देशाचे प्रधानमंत्री झाल्यानंतर देवेंद्र त्यांना भेटले, मी भेटलो आणि ताबडतोब ऑर्डर निघाली. राम सुतारजी तो पुतळा बनवत आहेत आणि त्यांचं निधन झालेलं आहे, पण त्यांचा मुलगा अनिल सुतार आहे, तो पुतळा बनवतो. अनेक कामं जी आहेत ती कामं आज नरेंद्र मोदी साहेब दिल्लीमध्ये होते आणि गौतम बुद्धांच्या अनेक